जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर भीमशक्ती संघटना आणि मानवी हक्क अभियानाच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं होतं। परभणी जिल्ह्यातले सर्व गायरानधारक शेतकरी यांना सातबारा देण्यात यावा, तसेच त्यांच्या जमिनीची ग्रामपंचायत स्तरावर 1 नोंद करण्यात यावी, तसेच ज्या लोकांना सातबारा मिळालेला आहे त्या गायरानधारकाच्या सातबारावरून पोट खराब हा शब्द कमी करण्यात यावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत दिली जाणारी शासनाची जी समाज कल्याणची योजना आहे त्या अंतर्गत गायरान जमिनीच्या जमिनी वाटप करण्यात याव्यात, त्याच योजनेअंतर्गत ह्या जमिनी वाटप कराव्यात अशी भूमिका घेऊन आज भीमशक्ती संघटना आणि मानवी हक्क अभियान यांनी संयुक्तरित्या या ठिकाणी धरणे आंदोलन केलं आहे। या आंदोलनात आम्ही आता थोड्या वेळानंतर कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत आणि आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढील काळामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये या कलेक्टर ऑफिसवर आम्ही मोठा मोर्चा काढणार आहोत। धन्यवाद। जय भीम व मानवी हक्क अभियान या दोघांच्या वतीनं या महाराष्ट्रातील गायरानधारकाच्या प्रश्नावर आज छोटेखानी या ठिकाणी कार्यक्रम घेतला आहे। यामध्ये विविध मागण्या गायरानधारकांच्या आहेत, तर त्याचबरोबर प्रशासनानं ज्या गायरानधारकावर सौर ऊर्जा प्रकल्प आणलेला आहे त्याचबरोबर ते वन विभागाच्या वतीने जे वृक्षारोपण आणलेलं आहे, तर आमची अशी पण एक मागणी आहे की या शासनानं गायरानावर सौर ऊर्जा प्रकल्प करू नये, वनीकरण करू नये व विनाकारण गायरान जमीन ताब्यात घेण्याकरिता अशा पद्धती जे कोणते त्यांनी असे स्रोत आणलेले आहेत हे तात्काळ सौर ऊर्जा हे त्यांनी थांबवावेत, अन्यथा याचा मोठा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। व त्याचबरोबर आज या ज्या विविध मागण्या गायरानधारकांच्या आहेत ह्या जर आमच्या मान्य झाल्या नाहीत, येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं गायरानधारकांचं जन आंदोलन या महाराष्ट्रात उभं राहणार आहे। व त्याचबरोबर शासनाला आमची अशी विनंती आहे की आपण ज्या पद्धतीनं अनेक प्रकारच्या प्रश्न सोडत आहात त्याच पद्धतीनं आमच्या देखील या महाराष्ट्रात जे गायरानधारक आहेत, जे स्वतः चांगलं जीवन जगण्याकरिता, मानासन्मान जगण्याकरिता गायरान कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे, अशा कुटुंबांना बेघर करण्याचं हे काम या शासनानं करू नये व तात्काळ सौर ऊर्जा प्रकल्प आणि हे वन विभागाचे वनीकरण हे तात्काळ बंद करण्यात यावं व त्याचबरोबर या गायरानधारकांना गायरानधारकांना सातबारा देऊन शासनात ज्या काही योजना असतील या शेतकऱ्यांना मिळतात त्या देखील यांना देण्यात याव्या अशी आमची आज या ठिकाणी मागणी आहे। आज मानवी हक्क अभियान आणि भीमशक्ती संघटनेच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अनेक GR निघाले गायरानधारकाचे गायरान नाव करा म्हणून, परंतु जिल्हा प्रशासन पातळीवर त्या प्रकारची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या गायरान जमिनी लोकांच्या वैतीमध्ये आहेत त्या जमिनीची 1 नोंद करण्यात यावी, त्याची पीकपेरा नोंदवण्यात यावा आणि पुढच्या काळामध्ये ज्याच्या 1 पीकपेरा नोंदी आहेत त्या 1989च्या आणि 2011च्या 2019च्या GR नुसार त्या नावे करण्यात याव्या। जसं ज्याप्रमाणे शासनानं राहत्या जमिनी घरकुलाच्या गायरान जमिनीवर राहते 2011 पर्यंत ज्याच्या जमिनी घरकुलासाठी अतिक्रमण केलेल्या आहेत त्या नियमित करण्याचा शासनाने GR काढलेला आहे। त्याच धर्तीवर आमचं म्हणणं आहे की शासनाला 2011 पर्यंतच्या गायरान जमिनी ज्या आहेत त्या नावच्या करण्यात यावा। दुसरी गोष्ट, दादासाहेब सबलीकरण योजना शासन राबवित आहे, परंतु त्या योजनेला शासन पैसा देत नाही, म्हणून ह्या ज्या गायरान जमिनी आहेत त्या समाज कल्याणानं महसूलनं समाज कल्याणला वर्ग करण्यात यावा आणि त्या जमिनी नावचं करण्यासाठी शासनाला 1 रुपया लागणार नाही। त्या म्हणून आमची म्हणणं असं आहे की समाज कल्याण मंत्री आणि महसूल मंत्र्यांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा आणि ह्या जमिनी दादासाहेब सबलीकरण योजनेअंतर्गत वाटप करण्यात यावा। तिसरी गोष्ट अशी आहे की जे तलाठी जिल्हा पातळीवर जे तलाठी आहेत शासनाचा GR 1966 नुसार की तलाट्याचे कर्तव्य आणि अधिकार याच्यामध्ये ज्या 6 महिन्याच्या नंतर ज्या जमिनीचं अतिक्रमण केलेलं असते त्याची 1 भोगोटदार नोंद व्हावी, म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाला जे काही तलाठी करणार नाही त्या भोगवटदाराच्या किंवा 1 नोंद करणार याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी आमची जिल्हा प्रशासनाकडे मागणी आहे। यानंतर आम्ही थोड्याच वेळा जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार।